बदलणाऱ्या ऋतुचक्राप्रमाणे कोकणचं सौंदर्य अधिकच भरत जातं. गरमीच्या दिवसांत नितांत सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांचं आकर्षण ठरतात, तर पावसाळ्यात फेसाळणारे धबधबे पांढऱ्या शुभ्र जलधारांनी पर्यटकांना न्हाऊ घालण्यास सज्ज झालेले असतात. बाहुबली द बिगनिंग हा यश राजामौली दिग्दर्शित सिनेमा आपण सर्वाधिक पाहिला असेल. या चित्रपटातील स्वर्गीय चैतन्याची अनुभूती देणारे वॉटरफॉल्स नक्कीच तुम्हाला आठवत असतील. अशा स्वर्गीय धबधब्यांखाली चिंब भिजावं असं प्रत्येकालाच वाटतं, आणि म्हणूनच एकदा का मान्सून सुरू झाला की कोकणातील छोट्या मोठ्या धबधब्यांवर पर्यटकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. परंतु अशा छोट्या मोठ्या धबधब्यांवर भिजताना पर्यटकांना तो बाहुबलीवाला फील खरोखरच येत असेल का? नक्कीच नाही. जर अशा प्रकारचा फील अनुभवायचा असेल तर कोकणातील एका धबधब्यांच्या गावाला आवर्जून भेट द्यायला हवी. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात चिपळूण शहरापासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर असलेलं वीर देवपाट हे ते कोकणातील धबधब्यांचं गाव. त्या गावातील स्वर्गीय धबधब्यांसमोर उभं राहता क्षणीच स्वर्गाच्या दारात आल्याचा भास होतो, आणि या स्वर्गीय धबधब्यांच्या जलधारा अंगावर घेताना स्वर्गीय चैतन्याचा साक्षात्कार होतो. आणि म्हणूनच मित्रो, आजच्या आपल्या व्हिडिओमधून आपण या धबधब्यांच्या गावाची सफर करणार आहोत. आपण सर्वप्रथम पाहणार आहोत रानपाट वॉटरफॉल. सावर्डे गावापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर असलेला वीरचा रानपाट वॉटरफॉल म्हणजेच कोकणातील सर्वात सुंदर वॉटरफॉल आणि आकाराने सर्वात मोठा सुद्धा. अगदी आंबोलीच्या धबधब्यांपेक्षाही मोठा म्हणायला काहीच हरकत नाही. निसर्गाचा हा विलोभनीय खजिना 2 डोंगरांच्या कपारीत घनदाट अरण्याने वेढला आहे. त्यामुळे इथे जाताना थोडं सावधगिरीनेच जावं लागतं. घनदाट जंगलातून तीव्र उतारांच्या पाऊल वाटेने या धबधब्याजवळ पोहोचता क्षणीच दोन्ही नेत्र समाधानाने भरून पावतात, कारण हा धबधबा पाहताना अगदी धरणीवरचा स्वर्ग आपल्या समोर अवतरल्याची कल्पना मनाला स्पर्शून जाते. आणि मग ह्या पांढऱ्या शुभ्र जलधारांखाली भिजण्याचा मोह मनाला आवरता येत नाही. मित्रो, इथे आपण मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटू शकाल, त्याचबरोबर इथल्या डोहांमध्ये इथेच पोहण्याचाही आनंद आपणास लुटता येईल. या धबधब्याकडे जाताना जंगल सफारी तर होतेच, शिवाय पक्षी निरीक्षकांसाठीही हे गाव पर्वणीच आहे. अगदी जूनपासून डिसेंबरपर्यंत हा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित असतो. या 7 महिन्यांच्या कालावधीत कधीही आपण इथे व्हिजिट करू शकता आणि कोकणातील हे स्वर्ग सुख इथेच अनुभवू शकता. या धबधब्यांच्या गावातला दुसरा धबधबा म्हणजेच देवपाट वॉटरफॉल. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 4 बारमाही धबधबे आहेत, त्यापैकी एक म्हणजेच देवपाट वॉटरफॉल. रानपाट वॉटरफॉलपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या या धबधब्याकडे जाताना भगवान मल्लमर्दनाचं ऐतिहासिक मंदिर लागतं. या मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढे गेलो की सुपारीची गर्द बाग आपल्या स्वागतासाठी सज्ज असते. या सुपारीच्या गर्द बागेतून फेरफटका मारत मारत आपण या वॉटरफॉलवरती कधी पोचतो हे कळतसुद्धा नाही. देवपाट वॉटरफॉल तसा 2 टप्प्यात कोसळतो, आणि इथेही पोहण्याचा आणि चिंब भिजण्याचा इथेचचा आनंद आपण अनुभवू शकतो. ह्या देवपाट वॉटरफॉलच्या परिसरात या सुपारीच्या गर्द बागेमध्ये जयंत विरकर यांचं घर आहे. जयंत विरकर यांची फॅमिली इथे येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी नेहमीच तत्पर असते. जयंत विरकर यांच्याकडे आपण चहा, नाश्ता व जेवणाची सोय करू शकता. सध्या जयंत विरकर यांच्या होमस्टेचं काम चालू असून येत्या 2 ते 3 महिन्यात हा होमस्टे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असेल. मित्रो, आशा करतो की हा कोकणातला स्वर्ग आपल्या पसंतीस नक्कीच उतरला असेल. इथून पुढे कोकणात मान्सून राईडसाठी कधी आलात तर वीर देवपाट या धबधब्यांच्या गावाला न विसरता भेट द्या. आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नितेश दुर्गे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मित्रो, आजवरच्या माझ्या व्हिडिओ आपुलकीनं आपण पाहिल्यात, सबस्क्राईब केलात, आणि त्यासाठी आपले प्रेमपूर्वक आभार. आणि इथून पुढे असाच प्रतिसाद मिळत राहील अशी प्रांजळ अपेक्षा करतो. धन्यवाद.